मित्रांसोबत बाहेर फिरायला गेले आणि येडचाळी केलं नाही असं कधी होत नाही. आणि त्याच्यात तर हे आपले लंगोटियार म्हणले होते, काही विषयच नाही. तर मित्रांनो, हिंडफेऱ्याचा आजचा विषय तुम्हाला डायरेक्ट पुण्यातून दाखवितो. नाश्ता तर कोण काही करून आलं नव्हतं, म्हणून मग गेल्या गेल्या पहिल्यांदा मिसळवरती ताव मारला. आणि हा पुण्याला यायचा विषय असा, कहाण्याचा आज पेपर होता, मग त्यालाच कंपनी द्यायला आम्ही 3 जण आलो होतो. मग आल्या सरशी बाहेरूनच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. रामटेकडीची आणण्याचा पेपर होता, मग त्याला पेपरला काढून दिलं आणि गावावरून बरंच सामान आणलं होतं, ते रूमवरती ठेवायला गेलो. गावावरून येताना दूध आणलं होतं, उन्हामुळे ते खराब होऊ नये म्हणून उकळून ठेवायचं म्हणलं तर परत तिथं कांड झाला. दिदीची फायरिंग होईल म्हणून मग सगळं किचन आवरून ठेवला आणि परत अनेक जायला निघालो तर तिथं परत कांड झाला. आमची पीएनटीच बंद पडली, मग काही दुसरी पकडली आणि गेलो. कागद कुठे दिला पिकून, कागद काय लागत नंबर फक्त 3 प्रश्न चुकले, बाकी सगळं बरोबर. सकाळी दगडूशेठ बाप्पाचं दर्शन उगाच बाहेरून घेतलं. आतून घेतलं असतं तर आण्याने डायरेक्ट टॉपच मारला असता. आण्याला म्हणलं आता खर्च दे. खर्चाच्या नावाखाली त्यांनी आम्हाला तुळशीबाग फिरवली आणि मग तुळशीबागच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तिथून डायरेक्ट एफसीला आलो. एफसीला खायचं म्हणल्यावर थोडंसं बजेट डासळलं, म्हणून मग आडवी वाट करून JM ला पाणीपुरी खायला आलो आणि मग थोडासा टाइमपास करून लालपरी पकडून घरी निघालो. बस जिरली आणि बस जिरली. ओके, दमलो, खूप दमलो बाय. नाही आता एका बिल्डिंगचा धंदा खोलायचे मला. एसटी महामंडळ चष्मा घातलाय ना? एसटी महामंडळ जर जर कसं आणि जर जर पोलीसचं भरती सोडून येणार आहे आता. बिल्डिंग चालू एसटी महामंडळ LD नाही